माझं लहानपणामध्ये हर्षल नाही असं आठवतच नाही, तर आम्ही तेव्हापासूनचे फ्रेंड्स आहोत. मला तर त्या दोघांना कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणायचं आहे आणि आय एम सो ग्लॅड की दे मेट इच अदर. आय फील दॅट दे आर परफेक्ट फॉर इच अदर. आणि हर्षल एक अशी मुलगी ती सगळं घेईल सांभाळून, सो तिला काही सांगण्याची गरज नाही असं मला तरी वाटते. ती घेईल सगळं सांभाळून. या बसवाल्याने आम्हाला एवढं पळवलं की आम्ही ब्लॉगचं स्टार्टच नाही घेऊ शकलो. सो वेलकम बॅक टू टुडेज ब्लॉग. आजची जर्नी आहे पुणे टू शहादा. का माझ्या लहानपणीच्या बेस्ट फ्रेंडचं लग्न आहे. ॲज ऑलवेज माझ्याच मित्रमैत्रिणींचे लग्न आपण बघत आलो. तर माझ्या या बबडूला एकच मित्र आहे, त्याचं नाव आहे शुभम. त्याच्याही लग्नाचा ब्लॉग आलेला आहे. हे जे लोक असतात ना, अशी लोक ही खूप लकी लोक असतात. कारण की जर्नी स्टार्ट झाली, मला झोपच लागत नाही बिलकुल. आणि हा घोरतोय मित्रांनो, हा घोरतोय. वेलकम बॅक टू टुडेज ब्लॉग. वेलकम बॅक टू टुडेज ब्लॉग. राम राम मंडळी, जय शिवराय, जय शिवराय. झोप झाली किती वाजता आता? अर्धा तास झाला तशी. काय बोलशील बच्ची? मला नाही यायचं यार बसनी. बच्ची एवढा वेळ झोपणार अर्धा तास कसं झालाय मग काय मागतो? आता कसं आहे, आम्ही एवढ्या गडबडीत निघालो की आम्ही पाण्याची बॉटल नाही घेतली, चिप्सचे पॅकेटे नाही घेतले आणि मला खूप भूक लागली. तर आता मंचारला थांबणार आहे. मंचारला 1.5 तासामध्ये थांबेल, कारण अर्धा तास झालं ना चालू होऊन. सो येस, आय एम वेटिंग. कधी थांबणार आणि कधी मी. सो येस, हे जे मे बी पार्ट 1 पार्ट 2 असतील, कारण 2 दिवसाचं लग्न आहे. भाई गुजराती वेडिंग एकदम जेठालाल वाईब्स. त्याच्यासारखेच कपडे घेतलेत मी चैतन्याला आणि मी बबिताजी सारखी. खरंच कसलं लकी आहे यार, आम्हाला झोपच येत नाही. आय विल कीप यू पोस्टेड. नंतर हे जरा सामान डिक्कीट टाकून दे प्लीज. जरा सामान डिक्कीट. अरे खरं सांगते ते इकडं. अरे ते ना जाऊ दे. हे इसकी वजह से मैं मार खा लेती हूँ. अरे मी झोपलो होतो, आम्ही हिने मला उठवलं. चल लवकर, लोक थांबले. दरवेळेस ह्याचं आहे यार. लीट 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 लीट. एक मिनिट. हे काय? मला माहिती आहे तुम्हाला चालले, आवरायला ते हेल्प थांबल्यात करते. मी. मला माहिती आहे तो आवरायला हेल्प करते, पण हे असं इकडे ये ना लवकर. 1 सेकंड ये ना प्लीज 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 लवकर ये. मला नीट गॉगल करू दे. सो वेलकम टू टुडेज व्लॉग. राम राम मंडळी, जय शिवराय. आपण कुठे आलेलो आहोत? राम राम, जय शिवराय. माझ्यासाठी तर थांबतच Sorry, नाही की मी काहीतरी बोलेल, मी रेडी होईल, माझ्या तोंडावर अंधार पडतो. काहीच घेणं देणं नाही तुला, है ना? वाव, इथनं बोलू शकतो. चल ये. नाही, व्हेरी बॅड. राम राम मंडळी. नाहीच होतं कुठं. आय थिंक हा अँगल जरा चांगला दिसतोय, पण मी जरा काढून तरी दिसतोय. ठीक आहे, जाऊ खाली खाली जाऊन तू इंट्रो देणारच का ते मला सांग. नाही, मला तर लाज वाटते यार की मी कसं करणार आहे व्लॉग, कारण मी हर्षलच्या फॅमिलीला ओळखते, ते मला अरे ओळखतात. मग ठीक आहे ना यार, जरा आपले नवीन असं- सबस्क्रायबर वाढतील यार बच्ची. थोडे गुजराती कम्युनिटी पण आपल्याला सपोर्ट करेल यार बच्ची. असं नको वागूस यार बच्ची तू माझ्याशी. तर ठीक आहे. तर वैष्णवीची लहानपणीची बेस्ट फ्रेंड आहे, तिच्या लग्नाला आम्ही आलेलो आहोत शहादा. येस. आणि मजा येते जरा, काय म्हणतात त्याला, मस्त आम्हाला रूम बिम दिलाय त्याने एकदम करून बिरून. आणि त्यानंतर आता आम्ही चाललोय व्हेन्यूला फॉर आणि हळदी. सगळे बाहेर थांबलेत. आणि वैष्णवीने मी ट्विनिंग केलंय थोडस ऑरेंज असं वाटतं तुम्हाला? आता झालं असं की फक्त चैतन्याला नवीन कपडे घ्यायचे, है ना? येस, बाय बाय टॉपिक एंड. सो ऍक्च्युली खूप दिवसांनंतर नाही, खूप वर्षांनंतर आम्ही काल बसचा प्रवास केला पहिल्यांदा. 1 वर्षानंतर, 1-1.5 वर्षानंतर. काय Yes, सांगू? आपण कोडाई विडायला गेलो होतो. आपली ट्रेन जेव्हा बुक नव्हती झाली तेव्हा. सो सीन असा होता, आम्ही रात्री आय थिंक 8 वाजता वगैरे बसलो आणि सकाळी 7 वाजता इथं पोहोचलो. असली धपाधप धक्के बिक्के. पण पुण्याचे रस्ते ऍक्च्युली खूप जास्त चांगले आहेत Compared to पुण्यात, महाराष्ट्राचे ओव्हरऑल महाराष्ट्राचे. आपण महाराष्ट्रातनं फिरून आले ना,
तर जरा ठीक होतं जरा आणि एक्सपिरियन्स पण चांगला होता आमचा. आता इथून पुढे मला वाटतं जरा ट्रेन आणि बस करू शकतो आपण. काय म्हणणं आहे तुझं? हो हो काय हिला भूक लागत होती मला. हां. आणि हां त्याचा एक प्रॉब्लेम असतो ना शिशूचा. तर ती जरा सुविधा जर काय बसवाल्यांनी उपलब्ध केली तर जरा आपण इथून पुढे हो शैताने तर मला अप्रिशिएट नाही करत. बाळा जेव्हापासून तू केलंयस ना तेव्हापासून मीच तुला बोलतो का सुंदर दिसते का सुंदर दिसते. चला आले सगळे. तू पण खूप छान दिसतोय बाबू इन दिस राजवाडी कुर्ता. थँक्स यार. चला निघूयात. चला निघूयात. खमागणी खमागणी. ए कॅमेरा चेंज हो ना. कॅमेरा फोकस का नाही करत? झालं झालं. चल मला डान्स करू दे. नंतर लागलं तर आम्ही तुला कॉल करू. रिक्षावाला आमचं काही येईना त्याच्यामुळे आम्ही जरा आता इथे खाली लिफ्ट पाहिजे थांबलोय आणि वैष्णवी यांची डान्स प्रॅक्टिस चालू आहे खालती ह्याच्या लॉबीमध्ये. बच्ची इकडे दाखव की तुझं तोंड. पाय तर मी जास्त हलवणारच नाहीये. हा तेच कर ना. पहिले लेफ्ट ना. हां माझ्या ते हसून ते की मला लिरिक्स पण नाही कळत तरी की लक्षात राहायला. म्हणजे जरा नजाकत दे की थोडीशी. त्या मुलामध्ये जास्त नजाकत आहे आमच्यापेक्षा. वा 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 वा. कसं आहे आता सगळं जमतंय पण सिक्वेन्स नाही लक्षात राहते. वा 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 वा. तुला पण करायचंय मी नाही करणार. करायची तुला लास्टला. दाखव चेक करून दाखव. चल लवकर नीट. हे तुला करायचं चैतन्य. अशी लहानपणी गॅदरिंगला ना करायचं मी असं. तुला तर झाड बनवलं होतं ना. या सगळ्यामध्ये मला फक्त शेवटला येऊन नमस्कार करायचा पण तोही मी करणार आहे की नाही मला माहीत नाही. पण येस ऑब्विसली आय डोंट नो मॅन वॉट्स गोना हॅपन. पण हा रिक्षावाला अजून काही येत नाही आणि स्किन अख्खी तेलकट झालेली आहे मावो. तर लायटिंग कुठे चांगली आहे भाई? इथंच चांगली आहे खूप जास्त. काय एशी आहे नको घेऊ. जरा कॅबचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला आयुष्यात की ऍडजस्ट करत नाही मारेल मी तुला. बच्ची ऍडजस्ट तू नाही करत ऍडजस्ट मी करते. तू माझ्या मांडीवर बसली. बच्ची आता आपण आलो ना आता चालू. एवढा मानपान भेटत नाही मला बट लेग्स मारले बच्ची असं वाटतंय मी. म्हणजे मी तुझ्या मांडीवर बसले तर तू लेग्स मारले. खाली दगड आहे. छान दिसते. तुला एवढं सुंदर वागायची सवय नाही यार. एव्हर का रे तुम्ही असं करताय तिच्याबरोबर? अरे कारण म्हणजे तिला तर बिलीव्ह होईल उलट की ती खरंच सुंदर दिसते. अरे खरंच बोलते तुला विश्वास पडेल. वा वा. सो हे तू नको घेऊ. हर्षलचं जरा बाहेर येत आहे कलाकारी. हर्षलने ही ज्वेलरीचे तुकडे तोडून 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 ब्लाउज बनवला आहे. तुम्ही ऑर्डर घेता का? तुम्ही ऑर्डर घेता का? मेहनत लागलेली आहे. ऑर्डर घेता का? ठीक आहे. खरंच छान दिसतोय. टॅलेंट झाले यार. कधीही घेते एवढं टॅलेंट मला कळलंच नाही. म्हणजे तुझं टॅलेंट कुठे गेलं? अश्रू येतात माझ्या डोळ्यात की मुलगी एवढी टॅलेंटेड कशी झाली. म्हणजे अश्रू येतात. तुझी लहानपणीची फ्रेंड आहे ना बच्ची एकदम. बघितलं नाही का विषय धापधूप सगळे मीट अँड ग्रीट झाला माझ्या सगळ्यांसोबत. सगळे ओळखतात मला सगळे ओळखतात. तिची अख्खी फॅमिली ना. हा, मग. ही कसली डेंजर मुलगी आहे. म्हणते चल चल आज जाऊया जरा चहा पिऊया. अयो इकडे आवाज आहे कॉपीराइट लागेल. बाय बाय. काय रे इथं मागे येऊन बसलोय. आता आयुष्य आमचं एडिटिंग आणि याच्यात चाललंय. करावं लागतं यार या सगळ्या गोष्टी. अरे हे पोर आहेत ना यांनाले. ना तुला भेटायचं का तुला? चाललाय तिचा फॅमिली टाईप. अरे व्लॉगिंगच्या क्षेत्रात जरा मस्त लाईट बीट दिले यांनी.
छानपैकी आपण पण लॉक करूया याचा. रेडी. बच्चा असं नको करू. फिरता कलर आहे. हर्षलची तुमची भेट कशी झाली? आम्ही कॉलेजमध्ये माझं लहानपणामध्ये हर्षल नाही असं आठवतच नाही, तर आम्ही तेव्हापासूनचे फ्रेंड्स आहोत. गॉसिप इन नोट्स खूप मजा केली. आय थिंक हर्षलला लिहायला खूप आवडतं, कारण माझी पण मेमोरीज तशीच रिलेटेड आहे. आमच्याकडे एक स्क्रॅप बुक होती आणि आम्ही सगळं त्याच्यामध्ये लिहायचो की 5 वर्षांनी हे असणार, 10 वर्षांनी असणार. आणि लिटरली असं झालं की आम्ही त्यामध्ये लिहिले की 5 वर्षांनी असं होणार, 5 वर्षांनी आम्ही ते बघतोय आणि त्याचं सगळं ऑपोजिट झालेलं होतं आणि आम्ही हसतोय. पण ही माझी पण एक अशी कोर मेमोरी आहे तिच्यासोबतची, स्क्रॅप बुकवाली. आय होप तिच्याकडे ती अजून पण असेल. ह्यांच्यामुळे मला एक क्लिक झालं. मला तर त्या दोघांना कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणायचं आहे. आणि आय एम सो ग्लॅड की दे मेट इच अदर. आय फील दॅट दे आर परफेक्ट फॉर इच अदर. आणि हर्षल एक अशी मुलगी, ती सगळं घेईल सांभाळून. सो तिला काही सांगण्याची गरज नाही असं मला तरी वाटते. ती घेईल सगळं सांभाळून. हर्षल यांना आहे ना त्या कॅमेरामॅन समोर काहीच बोलत नाही ते, पण आता काय काय इथं सांगताय तुझ्या पफची स्टोरी. बरं आहे ना, आम्ही तुझ्या लग्नाच्या ह्याच्यामध्ये पफ बद्दल नाही का बोलत. आपण ठीक आहे ना बच्ची, चालू शकतो गुड ना? मेमोरीज ओनली. असं आहे का? हो, की पफ करायची, स्ट्रेटनर आणलं होतं. हे म्हणतात वॉशरूम मध्ये अर्धा तास घालवायची कॉलेजमध्ये. खरं आहे ते. मम्मी म्हणायची काय ते करते, फुगा फुगा करते असं म्हणायची मम्मी. आम्हाला इकडे आहे ना ह्याच्या बाजूला एक कशाचा हे जे काय म्हणतात लॉन्स हॉलच्या शेजारी, हॉल बँकवेटच्या शेजारी एक आम्हाला एक छोटंसं मंदिर दिसलं. पण छान महापद्मावती. दिसतं. महापद्मावती. चप्पल काढून जा म्हणून. येस, चल ना तू पण. सगळे आम्हाला म्हणतात अरे एका ताटात का बसतो चैतन्य. आपण प्रेम आहे बाबू आपलं. पण लोकांना असं हे वाटतं यार, की हा ना आम्ही सेव्ह करतोय का. म्हणजे अरे आम्ही एका- नुसते आमरस पिणार आहे मला वाटतं. अरे आम्ही एका ताटात बसून 2 ताटातलं जेवण खातो यार. मला नाही वाटत यार बच्चे. मला आता आपण बरं यार, आपलं जेवण पण कमी होत झाले आज. कन्व्हिनियंट असतं एका ताटात जेवण. निर्लज्जसारखं हर्षलचा वेट न करता बसले. हां 2 द्या, अजून एक द्या. चपाती आहे का? बरं, आधी आधी यायला पाहिजे होतं. आधी आला पाहिजे होतं. मग आता पुरी स्किप कर बाबू. पुरी खाऊच करणं नको. पडेगा. हर्षलसाठी थांबलो नाही, बिनलाजेसारखं आता आम्ही बसलोय. सॉरी यार हर्षल. चैतन्य आई सॉरी. आय एम सॉरी. तिचे फ्रेंड्स पण बसले बच्चे, तू पण सगळे बसले. बसलेत. हा नाही, सगळे बसले. हर्षलसाठी कुणीच वेट नाही केलं. का ग असं केलंस? पण ॲक्च्युली भूक लागली यार. राकाला चक्कर आली हर्षल तुझ्या लग्नात. भरपाई कर, तिला पार्टी द्या आल्यावर आता. मला पण पार्टी पाहिजे यार. चक्कर आली होती चैतन्याला. येस, पडला पडलो होता होतो आडवा. लॉन मध्ये डायरेक्ट. काहीतरी रील क्रिएट करताय. काय रील क्रिएट करतात भाई. किती रिटेक्स लागणार आहेत आता ह्याचे. रात्रीचे किती वाजले आता? 11:30. हा होता एंड ऑफ द डे 1. पप्पी दे. किती घाण बच्चे. माझे पप्पी काय येतील लोक. तो हा होता एंड ऑफ द डे 1.
आणि मस्तपैकी आता आम्ही जवळ स्किन केअर करतोय. चैतन्य 2 दिवस झालं 3 दिवस झालं रडतोय की मी काळा का दिसतोय म्हणून मी त्याला आता मस्त बबल मास्क लावला. हे खूप आग होते गव्हाची. येस, बिकॉज तुझे पोर्स ओपन आहेत आणि तू स्वतःची काळजी घेत नाही. ह्याला आज मी सनस्क्रीन लावलं उन्हामध्ये, 3 वेळा उन्हामध्ये गेला. ॲज अ सनस्क्रीन म्हणजे उन्हामध्ये जाऊन उभं राहू शकतं, तसं नसतं बाबू. इट्स ऑल्सो, जाऊ दे, मी ह्याला ऑफ कॅमेरा हे सगळं सांगेन. पण मुलांना काळजी घेत जावं तुमच्या स्किनची. हे बघा कसं होईल म्हातारपणे. तुम्हाला आवडेल का की तुमची बायको तरणी ताटी दिसते आणि तुम्ही म्हातारे दिसताय व्रिंकल्ससोबत? नाही ना, ऐकतोयस ना मी काय बोलते. सो आणि स्वतःची काळजी घेण्यामध्ये काय दोष आहे बाई? सेल्फ लव्ह, सेल्फ केअर नाही करोगे तो मतलब क्या यार. तर तेच. सो हा द एंड ऑफ द डे 1. आज हळदी होती आणि गरबा होता. खूप आग होते, खूप आता खूप जास्त आग होते. काढ, डोळ्यामध्ये गेले का? नाही, डोळ्यांच्या खाली. बरं ठीक आहे, काढ. महागडं माझं मास्क वेस्ट करतो. ह्यांना ना चीप ॲज प्रोडक्ट्सच द्यायला पाहिजे. तर हळदी आम्ही खेळलो नाही ॲक्च्युली, कारण खूप उशीर झाला होता आणि खूप नातेवाईक होते. तर तेच लोक म्हणजे मोस्टली त्यांनी त्यांचं रॅपअप करून घेतलं पटकन देतं. त्यामुळे मग आम्ही असतं ना यार, फ्रेंड्स आपण कधी पण समजून घेतो की नाही का, पहिलं नातेवाईकांचं होऊन दे मग आपलं, म्हणून त्यामुळे ते बिट्स नाही घेता आले. बट गरबाचे जितके जमले तितके घेतले. लास्टला नॉर्मल डान्सही केला, फटाके फुटले, तिची एंट्री वगैरे खूप सुंदर झाला सगळा कार्यक्रम. आम्हाला चेंज करायचं होतं ॲक्च्युली. मी चेंज करायला आणली होती एक साडी पिंक कलरची, जिला मी गुजराती स्टाईलमध्ये घालणार होते. चैतन्याला आणला होता एक कपडा, पण तो आता म्हणतो की तो रिटर्न करणार आहे, बिकॉज त्याचं आता इथं घालणं झालं नाही. त्याला डाग पण निघाला ॲक्च्युली, जो आमचं तिथं लक्ष नाही गेलं घेताना. सो असा होता ओव्हरऑल डे. थोडा घाई गडबडीमध्ये गेला त्याच्यामुळे थोडं कमी घेता आले. बट उद्या सकाळी 9 वाजता लग्न आहे आणि त्याच्यासाठी मी स्पेशल राजवाडी साडी घेतलेली आहे. सो मी तो लुक करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे. आणि चैतन्याला मी माझ्या चॉईसचा कुर्ता घेतलेला आहे. सो यू गाईज कॅन लेट अस नो इन कमेंट्स की कशी वाटली तुम्हाला माझी चॉईस. स्किन केअर दिसतोय ना, आता उद्या डायरेक्ट झापूक झुपूकमध्ये माझा ब्युटिफुल मेकअप केलेला चेहरा दिसेल. ओके, माझा पण. ऑलराईट. Yeah, my boy. माईकची गरज नाही. काय सुंदर दिसतंय यार. फुल लुक दाखवायचं का? काय दिसतोय हा, म्हणजे माझं काहीच नाहीये. काय माझं दिसतोय काही हा?